हॅलो गाईज, वेलकम बॅक अगेन. तर विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या इंग्रजीच्या पुस्तकातील पहिल्या युनिटमधील 5वा चॅप्टर 1.5 हीज फर्स्ट फ्लाईट आज आपण शिकणार आहोत. तर हीज फर्स्ट फ्लाईटचा अर्थ होतो त्याची पहिली भरारी. ओके, तर पहा, आपण सर्वजण एका विशिष्ट स्टेजमधून मोठे मोठे होत आलेलो आहोत. ओके, आपण लहानाचे मोठे झालेलो आहोत. तर आपण लहानाचे मोठे होत असताना आपण कोणी सायकल चालवायला शिकलं, कोणी पोहायला शिकलं, बरोबर आहे. तर सर्वांना आपल्याला कोणी भावाने, कधी आपल्या पप्पाने, कधी मोठ्या बहिणीने आपल्याला सायकल चालवण्यासाठी मदत केलेली आहे, बरोबर आहे. आपण पडू नये म्हणून आपल्या मागेच ते धावत आपल्या सायकलबरोबर येतात. म्हणजे एकंदर सांगायचं झालं तर आपल्या घरच्या सर्वांनाच आपली काय असते, काळजी असते. आपण पडू नये, आपल्याला जखम होऊ नये, मार लागू नये म्हणून ते आपल्याला आपण सायकल चालवत असताना किंवा पोहायला शिकत असताना आपल्यासोबतच ते असतात आणि त्यांना मनातून वाटतं की आपण सायकल चालवायला किंवा पोहायला शिकलं पाहिजे, कोणतीही गोष्ट करायला आपण शिकलं पाहिजे. आणि ते करत असताना ते आपल्याला खूप मदत करतात. आपल्यावर कधी कधी रागावतात पण, असं का करतो, तसं का करतो, बरोबर आहे. तर त्याचप्रमाणे आजच्या पाठामध्ये, आजच्या चॅप्टरमध्ये लेखकाने एका पक्ष्याची गोष्ट सांगितलेली आहे. एक तरुण समुद्र पक्षी आहे. त्या तरुण समुद्र पक्ष्याची गोष्ट आपल्याला ह्या पाठामधून, ह्या चॅप्टरमधून छानपैकी लेखकाने सांगितलं आहे. तर थोडक्यात ह्याचा सारांश आपल्याला असा घ्यायचा आहे की आपल्याला जर जीवनामध्ये काही मिळवायचं असेल, ओके, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल, तर सर्वप्रथम आपण त्या गोष्टीविषयीची आपल्या मनातली भीती आपण काढून टाकायला पाहिजे. आपल्या मनातली जर भीती गेली तर आपल्याला आपला आत्मविश्वास वाढवता येतो आणि आपला आत्मविश्वास वाढवल्याच्या नंतर आपल्याला काय करता येतं, त्या गोष्टीवर म्हणजे भीतीवर मात करता येते आणि आपण आपल्या जीवनामध्ये सक्सेस होऊ शकतो. ओके, तर ही गोष्ट पटवून देण्यासाठी आपल्याला लेखकाने हीज फर्स्ट फ्लाईट या चॅप्टरच्या माध्यमातून खूप छान अशी एक गोष्ट आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लक्ष असावं. ओके, तर पहा, द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. तर तो तरुण समुद्र पक्षी, लेज म्हणजे कडेकपारी, किनारा. ओके, लेज म्हणजे काय, कडेकपारी आणि किंवा किनारा समुद्राचा. कडेकपारीमध्ये तिथं त्याचं घरटं होतं आणि त्या घरट्यामध्ये कालपासून तो एकटाच राहत होता. म्हणजे एकंदर त्या पक्ष्याचं म्हणजे 1-2 दिवसापूर्वीपासूनचं त्याची काय दशा झालेली आहे, त्याचे काय हाल झालेत आणि तेवढ्या परिस्थितीतून त्याने भीतीवर मात करून कशाप्रकारे पुढे मार्गक्रमण केलं, तो यशस्वी झाला भरारी घेण्यासाठी आणि त्याला त्याच्या घरच्यांची कशी मदत झाली आपण पाहूया. द यंग सीगल वॉज अलोन ऑन हिज लेज. तो तरुण समुद्र पक्षी त्या कपारीमध्ये तो एकटाच होता. हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर हॅड ऑलरेडी फ्लोन अवे द डे बिफोर. त्याचे 2 भाऊ आणि 1 बहीण एक दिवस अगोदरच बाहेर कुठेतरी दूर आकाशामध्ये उडायला निघून गेलेले होते. ही हॅड बीन अफ्रेड टू फ्लाय विथ देम. आणि हा समुद्र पक्षी मात्र त्याच्या बहीण भावासोबत उडण्यासाठी घाबरत होता. ह्याला आकाशामध्ये उडण्याची भीती वाटत होती. समहाऊ व्हेन ही हॅड टेकन अ लिटल रन फॉरवर्ड टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड अटेम्प्टेड टू फ्लॅप हिज विंग्स ही बिकेम अफ्रेड. ओके, आणि तो काय करायचा, कधी कधी वाटायचं त्याला आपण पण त्यांच्यासोबत उडलंच पाहिजे. तो प्रयत्न करून पाहायचा, मधून त्याच्या त्या लेजमधून ब्रिंकपर्यंत यायचा. ब्रिंक म्हणजे किनारा, किनाऱ्यापर्यंत यायचा, परत उडण्यासाठी प्रयत्न करायचा, परत त्याला आणखी भीती वाटायची, पंख फडफडण्यासाठी त्याला भीतीच वाटायची, म्हणून तो काय करायचा, मग परत आपल्या घरट्यामध्ये निघून जायचा. द ग्रेट एक्सपॅन्स ऑफ सी स्ट्रेच डाऊन बिनीथ अँड इट वॉज सच ए लाँग वे डाऊन, माइल्स डाऊन. ओके, त्याला वाटलं बापरे, एवढा महाकाय समुद्र आहे, खोलवर आणि औरस चौरस असा खूप दूरवर पसरलेला आहे आणि मी जर आकाशात उडायला जाऊ आणि जर उडता उडता जर मी खाली पडलो, मला पंखाने उडताच आलं नाही आणि मी जर खाली पडलो तर मी मरून जाईन, माझ्या जीवाला धोका होईन, अशी त्याला
भीती वाटत होती. ही फेल्ट सर्टेन दॅट हिज विंग्स वूड नेव्हर सपोर्ट हिम. आणि त्याला वाटलं आपले पंख किंवा माझे पंख मला उडण्यासाठी कधीही साथ देणार नाहीत, सपोर्ट करणार नाहीत असं त्याला वाटलं. सो ही बेंट हिज हेड अँड रॅन अवे बॅक टू द लिटल होल अंडर द लेज व्हेअर ही स्लेप्ट ॲट नाईट. आणि असा विचार करून आपली मान खाली घातली आणि सरळ तो परत पाठीमागे निघाला, ज्या ठिकाणी तो रात्री झोपला होता किंवा ज्या ठिकाणी त्याचं घरटं होतं त्या घरट्यामध्ये तो परत निघाला. इव्हन व्हेन each of his brothers and his little sister, whose wings were far shorter than his own, ran to the brink, flapped their wings and flew away, he failed to muster up courage to take that plunge which appeared to him so desperate. ओके, तर पहा इथं पहा शब्द आहे टू मस्टर अप करेज. टू मस्टर अप करेजचा अर्थ होतो धैर्य एकवटणे किंवा हिम्मत करणे. तर पहा आता ह्या पक्षाला तर भीती वाटायची, परंतु त्याचे जे भाऊ बहीण होते त्यांचे पंख याच्यापेक्षाही छोटे होते, तरी पण ते आकाशामध्ये मुक्तपणे संचार करायचे, उडायचे, भरारी घ्यायचे. ओके, आणि हा मात्र याची हिम्मतच करत नव्हता. याचं धैर्य एकवटण्यासाठी हा मात्र अपयशी ठरला होता आणि ह्याला आकाशामध्ये उडण्याची भीती वाटू लागली आणि याला वाटू लागलं की आकाशामध्ये उडणं आपल्यासाठी काय आहे, एक असाध्य गोष्ट आहे असं त्याला वाटू लागलं. हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, अपब्रेडिंग हिम, थ्रिएटनिंग टू लेट हिम स्टार्व ऑन हिज लेज अनलेस ही फ्ल्यू अवे, बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. ओके, मग आता त्याचे बहीण भाऊ सगळे उडत होते, परंतु ह्याला मात्र भीती वाटत होती. ह्याची काही हिंमतच होत नव्हती. ह्याला म्हणजे मनात एकतर ह्याच्या कॉन्फिडन्स नव्हता, ह्याला एक आत्मविश्वास नव्हता आणि याची डेअरिंग होत नव्हती, म्हणून हा जातच नव्हता. मग शेवटी त्याच्या आईवडिलांनी एक शकल लढवली. त्याच्या आईवडिलाला वाटलं ह्याला जर आपण रागावलं, ह्याला भीती घातली तर हा काय करेल, उडण्यासाठी बाहेर येईल असं त्यांना वाटू लागलं. मग त्याच्या आईवडिलांनी काय केलं, हिज फादर अँड मदर हॅड कम अराउंड कॉलिंग टू हिम श्रीली, अपब्रेडिंग हिम, थ्रिएटनिंग टू लेट हिम स्टार ऑन दिस लेज अनलेस ही फ्ल्यू अवे. मग त्याच्या आईवडिलांनी काय केलं, त्याला सांगितलं जर तू आकाशामध्ये भरारी घेतला नाहीस, आकाशामध्ये उडला नाहीस, तू उडायला शिकलाच नाहीस, तर आम्ही तुला काय करू, उपाशी ठेवू, आम्ही कुणीही तुझ्याजवळ येणार नाही असं म्हणून ते त्याला काय करू लागले, जोरजोरात ओरडू लागले, त्याला रागावू लागले. अपब्रेडिंगचा अर्थ होतो रागावणे. ओके, त्याला रागावू लागले. श्रीली म्हणजे मोठ्याने, जोरात रागावू लागले. थ्रिएटनिंग टू लेट हिम स्टार. ओके, थ्रिएटनिंग याने धमकी देणे, त्याला धमकी देत होते, तू जर आकाशामध्ये उडला नाहीस तर आम्ही काय करू, तुला उपाशी ठेवू, आम्ही तुला जेवायला देणार नाही. बट फॉर द लाईफ ऑफ हिम ही कुड नॉट मूव. परंतु ते सगळे लोक, त्याला सर्व लोक अशा प्रकारे धमक्या देऊनही, त्याच्यावर ओरडूनही त्याचा काहीही त्या पक्षावर परिणाम झाला नाही. कारण त्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आलेला असतानाही सध्या मात्र तो कसल्याही प्रकारचं म्हणजे हालचाल करायला तयार नव्हता. ओके, आपल्यासारखंच आहे. आपल्याला माहीत आहे आपल्यासाठी आपले आईवडील सर्व काही करतात, मग आपण फक्त खायचं आणि बसायचं काम करतो, बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत आपले आईवडील व्यवस्थित करून आपल्याला देतात तोपर्यंत आपण तर व्यवस्थितच करत राहतो, खात राहतो आणि ऐश करत राहतो, हिंडत फिरत राहतो. परंतु काही मेहनत किंवा काही कष्ट करण्याचा आपण विचारच करत नाही. आणि ज्यावेळी मग मात्र आपले आईवडील आपल्याला सोडून देतात, तुझं तूच पहा म्हटल्याच्यानंतर मग मात्र आपण आपलं कार्य करण्यासाठी बाहेर पडतो. तसंच ह्या पक्षाचं होतं. ह्याला वाटलं धमक्या देतात पण परत मला काहीतरी आणून खायला देणारच, त्याला माहिती होतं, म्हणून त्याने कसल्याच प्रकारची हालचाल केली नाही. ओके, पुढे पाहू. दॅट वॉज 24 hours ॲगो. आणि ही गोष्ट होती 24 तासापूर्वीची. सिन्स देन नोबडी हॅड कम नियर हिम द डे बिफोर. ऑल डे लॉंग he had watched his parents flying about with his brothers and sister, perfecting them into the art of flight, teaching them how to skim the waves and how to dive for fish. पहा, आता ही गोष्ट होती 24 तासापूर्वीची. 24 तासापासून त्या पक्षाकडे कुणीही आलं नव्हतं. त्याचे बहीण भाऊ, त्याचे आई वडील, त्याच्याजवळ कुणीच आलं नव्हतं. ओके, आणि द डे बिफोर म्हणजे आजच्या दिवसापूर्वी, म्हणजे काल
एका दिवसापूर्वी तो पूर्ण दिवसभर हा पक्षी पाहत होता की त्याचे आईवडील काय करत होते, त्याच्या बहीण भावंडांना आकाशामध्ये उडण्याची कला शिकवत होते, कशा प्रकारे आकाशामध्ये भरारी घ्यायची, कशा प्रकारे माशांची शिकार करायची आणि कशा प्रकारे स्कीमचा अर्थ होतो पाण्यावर अलगद तरंगत राहणे. ओके, तर कशा प्रकारे पाण्याच्या लाटावर अलगद तरंगत राहायचं आणि कशा प्रकारे झेप घेऊन माशांना पकडायचं, हे असं एक प्रकारचं प्रशिक्षण त्याचे आईवडील त्याच्या बहीण भावंडांना देत होते. आणि हा मात्र आपल्या लेजमध्ये बसून किनाऱ्यावरील कडेकपारीवरच्या आपल्या घरट्यामध्ये बसून पाहत होता. ओके, ही हॅड इन फॅक्ट सीन हिज ओल्डर ब्रदर कॅच दिस फर्स्ट हिरिंग and devour it, standing on a rock while his parents circled around raising a proud cackle. ओके, मग ह्यानी पाहिलं जेव्हा त्याचा जो भाऊ होता, त्याच्या भावाने, हिरिंग याने एका माशाचं नाव आहे, हिरिंगचा अर्थ होतो एक प्रकारचा मासा, एक प्रकारचा समुद्री मासा. त्याच्या भावाने त्याची पहिली शिकार पकडलेली होती, पहिला एक समुद्री मासा पकडला होता आणि डेवरचा अर्थ काय होतो, गपागपा खाणे. तो खाऊ लागला, एका खडकावर उभा राहून तो खाऊ लागला आणि त्या खडकावर उभं राहून त्याची शिकार पकडल्याच्या नंतर तेव्हा त्याचे आईवडील त्याच्या भोवती सर्कल करून, त्याच्या भोवती वर्तुळ करून त्याचं कौतुक करत होते आणि त्याच्या भोवती कलकलाट करत होते, म्हणजे एक मजा त्याच्या भोवती करत होते, त्याला म्हणजे प्रोत्साहन देत होते, म्हणजे किती छान आहे तू, उडायला पण शिकलास, शिकार करायला पण शिकलास, अशा प्रकारे त्याचं म्हणजे प्रोत्साहन त्याला देण्याचा प्रयत्न करत होते. And all the morning the whole family had walked about on the big plateau midway down the opposite cliff, taunting him for his cowardice. ओके, तर क्लिफ्सचा अर्थ आपल्याला इथं घ्यायचा आहे उंच कडा. क्लिफ्स CLIFF, क्लिफ्सचा अर्थ होतो उंच कडा. कॅकल म्हणजे कलकलाट करणे, कोरडाईज याने भित्रेपणा. ओके, भीती थोडक्यामध्ये. तर पहा मग सर्वजण काय करत होते, अँड ऑल द मॉर्निंग द होल फॅमिली हॅड वॉक्ड अबाउट ऑन द बिग प्लॅटू याने पठार. आणि मग त्या पठाराच्या मध्यावर सर्वजण त्याच्या विरुद्ध साईडच्या उंच कड्यावर जाऊन ह्या पक्षाला चिडवत होते, ह्याच्या भित्रेपणामध्ये ह्याला टॉन्टिंग करत होते. ओके, म्हणजे ह्याला चिडवण्याचा प्रयत्न करत होते, बघ हे किती छान उडत आहेत, शिकार करत आहेत, आकाशात भरारी घेत आहेत, मजा करत आहेत, आणि तू मात्र भित्री भागोबाई होऊन घरट्यामध्येच बसलेला आहेस. म्हणजे अशा एक प्रकारचं टॉन्टिंग ते त्याला करण्याचा प्रयत्न करत होते त्याच्या भित्रेपणाबद्दल. ओके, द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय. असेंडिंग म्हणजे चढता क्रम, पण इथं अर्थ आपल्याला घ्यायचा आहे सूर्य डोक्यावर येणे. असेंडिंगचा इथं अर्थ घ्यायचा आहे आपल्याला सूर्य डोक्यावर येणे. द सन वॉज नाव असेंडिंग द स्काय, आणि सूर्य आता डोक्यावर आला होता. ब्लेझिंग ऑन हिज लेज दॅट फेस्ड द साऊथ. ओके, आणि दक्षिण दिशेकडून त्या सूर्याचा झगमगता प्रकाश ह्या लेजमध्ये येत होता जिथं तो पक्षी बसून होता. ही फेल्ट द हीट बिकॉज ही हॅड नॉट इटन सिन्स द प्रिव्हियस नाईटफॉल. आणि त्या सूर्यप्रकाशामुळं आणि कालपासून त्याने काहीच न खाल्ल्यामुळं त्याला एक प्रकारचे चक्कर आल्यासारखं होत होतं. ओके, म्हणजे त्याला अशक्त वाटत होतं, त्याला गरम वाटत होतं, त्याला असं म्हणजे काहीतरी आजारी असल्यासारखं त्याला वाटायला लागलं, म्हणजे कारण कालच्या रात्रीपासून त्या पक्ष्याने काहीही खाल्लं नव्हतं. ही स्टेप्ड स्लोली आउट टू द ब्रिंक ऑफ द लेज अँड स्टँडिंग ऑन वन लेग विथ द अदर लेग हिडन अंडर हिज विंग, he closed one eye, then the other, and pretended to be falling asleep. पहा, नंतर त्याने काय केलं, हळूच त्या कपारीच्या किनाऱ्यावर आला, एक पाय आपल्या पंखामध्ये लपवून ठेवून एकाच पायावर तिथं उभं राहिला, आणि उभं राहिल्याच्या नंतर आधी त्याने एक डोळा बंद केला आणि नंतर दुसरा पण, आणि असं त्याला झोप आल्यासारखं किंवा त्याला चक्कर आल्यासारखं, तो डोळे लावून मरगळ येऊन पडल्यासारखं नाटक तो करू लागला. प्रिटेंडेडचा अर्थ होतो नाटक करणे, म्हणजे खोटे करणे. ओके, पहा पक्षी पण आपल्यासारखंच किती चालू आहे. आईनं जर म्हटलं चल लवकर अभ्यासाला बस, तर आपण काय करतो, नाही 7 वाजताच झोप आल्यासारखं पांघरून घेऊन झोपण्याचा
प्रयत्न करतो, मला खूप झोप येते असं म्हणून आपण झोपण्याचा प्रयत्न करतो, पण आपल्याला खरी खरी झोप आलेली असते का? नसते. परंतु आई म्हणत आहे अभ्यास कर, तर कंटाळा आला आहे तर आपण झोपेचं नाटक करतो. त्याप्रमाणे हा पक्षी काय करत होता, एक पाय पंखाखाली लपवून दोन्ही डोळे झाकून, म्हणजे त्याला चक्कर येत आहे किंवा त्याला खूपच झोप येत आहे, त्याला मरगळ येत आहे, असं असं आल्यासारखं तो नाटक करत होता. स्टील दे टूक नो नोटीस ऑफ हिम. ही सॉ हिज 2 brothers and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into their necks. पहा, त्याने एवढं करूनही कोणीही त्याच्याकडे काय केलं नाही, लक्ष केलं नाही. त्याच्या आईनेही केलं नाही, त्याच्या फादरनेही, म्हणजे लक्ष करत होते परंतु त्याला वाटत नव्हतं की माझ्याकडे कोणी लक्ष देत आहे. म्हणजे ह्यानं जे नाटक केलं होतं ह्याच्या नाटकाला कोणी भुलले नाही. म्हणजे त्यांना वाटलं नाही की बा ह्याला काहीतरी खायला नेऊन द्यावं, त्याला चक्कर येत आहे. त्याने एवढं नाटक करूनही त्याच्याकडे कोणीही लक्ष दिलं नाही. तर त्याने पाहिलं, ही सॉ हिज 2 brothers and his sister lying on the plateau dozing with their heads sunk into their necks. तर हा पाहत होता त्याचे जे 2 भाऊ आणि बहीण होती पठारावर काय करत होते, म्हणजे असं खेळत होते, लोळत होते आणि असं बसून पाण्याच्या कडेला, समुद्राच्या कडेला पाण्यात पठारावर तिथं बसून काय करत होते, त्यांची मान असं खाली ह्याच्यामध्ये त्यांचं जे डोकं आहे त्यांच्या मानेमध्ये खाली असं वाकून ते काय करत होते, डुलकी आल्यासारखे करत होते. डोजिंगचा अर्थ होतो डुलकी येणे. ओके, म्हणजे झोपेची डुलकी येणे असं आपण म्हणतो, तसं ते करत होते. हिज फादर वॉज प्रिनिंग द फिदर्स ऑन हिज व्हाईट बॅक. आणि त्याचे वडील, प्रिनिंगचा अर्थ होतो चोचीने पंख साफ करणे. ओके, चोचीने पंख साफ करणे. प्रिनिंगचा अर्थ होतो चोचीने पंख साफ करणे. ओके, तर मग त्याचे वडील काय करत होते, चोचीने त्याचे पंख साफ करत होते. ओनली हिज मदर वॉज लुकिंग ॲट हिम. आणि त्याची आई मात्र फक्त त्याच्याकडे पाहत होती. सी वॉज स्टँडिंग ऑन अ लिटल हाय हम्प. हम्प याने पाण्यामधील जमिनीचा तुकडा, पाण्यामधील जमिनीचा एक उंच ओटा. आणि त्याची आई मात्र पठारावरील, म्हणजे समुद्रामध्ये एक पाणी होतं, जमीन होती आणि त्या जमिनीवर त्याची थांबली होती आणि तिथून थांबून त्याच्याकडे ती पाहत होती की त्याचं काय चाललंय. हर व्हाईट ब्रेस्ट थ्रस्ट फॉरवर्ड. आणि तिची जी पांढरी शुभ्र छाती आहे ती पुढे आलेली होती. नाऊ अँड अगेन शी टोर ॲट अ पीस ऑफ फिश दॅट ले ॲट हर फीट अँड देन स्क्रॅप्ड ईच साईड ऑफ हर बीक ऑन द रॉक. स्क्रॅप्डचा अर्थ काय होतो, घासणे. तर पहा, त्याची आई काय करत होती, मग त्याच्या आईने त्या पठारावरती त्याला आवडणारा, त्याचं आवडतं खाद्य असलेला एक मासा त्याच्या आईने पकडला होता. आणि ती काय करत होती, त्या माशाचे तुकडे फाडत होती आणि तुकडे दोन्ही पायामध्ये धरून त्या माशाचे तुकडे फाडत होती. आणि तुकडे फाडून परत ते तुकडे फाडण्यासाठी तिच्या चोचीला काय करत होती, धार लावण्यासाठी स्क्रॅप्ड करत होती, म्हणजे असं घासत होती. द साईट ऑफ द फूड मॅडन्ड हिम. आणि त्या जे अन्नाचं दृश्य होतं, त्या माशाच्या तुकड्याचं जे दृश्य होतं, ह्याला मात्र म्हणजे ह्याला त्या तुकड्यांची काय करू लागली, लालूच दाखवत होती की ह्याने काय केलं पाहिजे, ह्या माशांचे तुकडे खाण्यासाठी उडून माझ्यापर्यंत आलं पाहिजे, असं त्याच्या आईला वाटू लागलं. हाऊ ही लव्ड टू टिअर फूड दॅट वे, स्क्रॅपिंग हिज बीक नाऊ अँड अगेन टू वेट इट. परत त्याची आई काय करत होती, मग आपल्या चोचीला धार लावण्यासाठी तिची चोच तिथे खडकावर घासत होती आणि परत त्याचे तुकडे अशा प्रकारे तुकडे करत होती. ओके, त्याला वाटलं की माझ्या आवडत्या हा मासा माझं आवडतं खाद्य आहे आणि मला आणून देण्यासाठी माझी आई काय करत आहे, अशा पद्धतीने त्याचे तुकडे करत आहे, अशा पद्धतीने तो माझा फाडत आहे आणि मला ती आणून देण्याचा प्रयत्न करत आहे. आता हे सर्व पाहून त्या पक्ष्याने काय केलं, गा गा गा, ही क्राईड बेगिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. आणि मग काय केलं, त्या पक्ष्याने आपल्या आईकडे पाहून ओरडलं, आवाज दिला आणि त्यांच्या पक्ष्यांच्या भाषेमध्ये आईला सांगितलं की माझ्यासाठी थोडं फूड काय कर, घेऊन ये, मला खाण्यासाठी थोडंसं फूड माझ्याकडे घेऊन ये. गा कॉल शी स्क्रीम्ड बॅक डेरायसिव्हली.
ओके, डेरेसफुलीचा अर्थ काय होतो? धूर्तपणे. ओके, किंवा एखाद्याला मूर्ख बनवून असा तो अर्थ आपल्याला इथं घ्यायचा आहे. तर पहा, ती धूर्तपणे परत त्याला ओरडली, म्हणजे येत नाही, तूच इकडे ये असं तिला सांगायचं होतं, परंतु ते त्याला ओरडली. ओके, बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली, परंतु तो प्लेंटिवलीचा अर्थ होतो दुःखाने. प्लेंटिवलीचा अर्थ होतो दुःखाने. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली. ओके, तो दुःखाने म्हणजे आणखी तो तिला बोलवण्याचाच प्रयत्न करत होता. अँड आफ्टर ए मिनट ऑर सो ही अटर्ड अ जॉयफुल स्क्रीम. आणखी एका मिनिटाने आणखी परत तो काय करू लागला? आनंदाने ओरडू लागला. त्याला वाटलं माझी आई माझ्यासाठी आता काय करणार आहे? मला खायला आणून देणार आहे. कारण त्याचा आवडता जो मासा होता त्याच्या आईने पकडला होता. हिज मदर हॅड पिक्ड अप अ पीस ऑफ द फिश अँड वॉज फ्लाईंग अक्रॉस टू हिम विथ इट. मग त्याच्या आईनं काय केलं? एक माशाचा तुकडा उचलला आपल्या चोचीमध्ये, बीकमध्ये, आणि त्याच्या जवळून इकडून तिकडे भरारी घेतली, उडत पलीकडे गेली. ओके, ही लीन्ड आउट इगरली, टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. ओके, आणि मग त्याची आई तो माशाचा तुकडा घेऊन त्याच्या समोरून उडून पुढच्या बाजूला गेली. तेव्हा ह्याला वाटलं आपण पटकन काय केलं पाहिजे? आईच्या त्या चोचीमधून माशाचा तुकडा आपण पकडला पाहिजे. म्हणून त्याने काय केलं? तो खाली वाकला, टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, म्हणजे त्या खडकाला खाली पायाने छेडू लागला. ट्राईंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यूज अक्रॉस, म्हणजे त्याची आई त्याच्याजवळून जात असताना त्याने खाली वाकून खडकाला खाली पायाने छेडून त्याच्या आईला आपल्या जवळ करण्याचा प्रयत्न करत होता. तिच्या चोचीमधलं तो माशाचा तुकडा घेण्याचा प्रयत्न करत होता. बट व्हेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हाल्टेड हर विंग्स मोशनलेस, द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. ओके, तर मग ती काय करत होती? जाणून बुजून त्याच्या समोरून जात असताना, हाल्टचा अर्थ होतो मुक्काम करणे, परंतु इथं आपल्याला अर्थ घ्यायचा आहे एकाच जागेवरती थांबणे. ओके, मग ती काय करू लागली? एक मिनिटभर त्याच्या समोरच थांबू लागली. ओके, आणि तिचे पंख न फडफडवता थांबू लागली. ओके, द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विदिन रीच ऑफ हिज बीक. ओके, आणि तिच्या चोचीमधला जो माशाचा तुकडा होता, एकदम या पक्षाला वाटलं की आता आपल्या चोचीमध्ये माझी आई देणार आहे, परंतु तसं झालं नाही. तिला वाटत होतं की ह्या माशाच्या तुकड्याला पाहून तरी त्याने माझ्याकडे झेप घेतली पाहिजे, त्याने उडायला शिकलं पाहिजे, भरारी घ्यायला शिकलं पाहिजे, असं तिला वाटत होतं. म्हणून ती तो माशाचा तुकडा त्याच्याकडे देत नव्हती, फक्त त्याला लालूच दाखवत होती, त्याला आमिष दाखवत होती. ही वेटेड अ मोमेंट इन सरप्राईज वंडरिंग व्हाय शी डिड नॉट कम नियरर. ओके, त्याला आश्चर्य वाटलं, अशी कशी माझी आई आहे, एवढं माझ्या जवळ आली आणि मला खाण्यासाठी काहीच नाही दिलं, आणि माझी आई माझ्या जवळच येत नाही आहे, असं कसं होऊ शकतं? या गोष्टीचं त्याला आश्चर्य वाटलं. अँड देन, आणि नंतर, मॅडन बाय हंगर, त्याला राग आला. ओके, तो भुकेने व्याकुळ झाला होता, कारण कालपासून त्याने काहीच खाल्लं नव्हतं. 2 दिवस 24 तासापासून त्याने काहीच खाल्लं नव्हतं. मॅडन बाय हंगर म्हणजे तो भुकेने खूप व्याकुळ झाला. आता त्याला वाटलं आपली आई काय आपल्याला खायला आणून देतच नाही आहे, फक्त दुरूनच आपल्याला दाखवत आहे माझं आपलं आवडतं खाद्य दाखवतच आहे, परंतु माझ्या जवळून मला काही खायला देत नाही. ओके, ह्या गोष्टीचं त्याला खूप आश्चर्य वाटलं. आणि नंतर थोड्याच वेळानंतर मॅडन बाय हंगर, भुकेने व्याकुळ झाल्यामुळे, ही डायव्ड ॲट द फिश, आणि त्याने काय केलं मग? डायरेक्ट त्या माशाच्या तुकड्यावर आईच्या त्याच्या चोचीतल्या झेप घेतली. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. पहा, आतापर्यंत त्याने आकाशामध्ये उडण्यासाठी कधीही झेप घेतली नव्हती, परंतु भुकेने व्याकुळ झाल्यामुळे त्याने त्या आईच्या चोचीतील माशाच्या तुकड्याच्या दिशेने झेप घेतली आणि आकाशामध्ये मोठी किंचाळी त्याने ठोकली, आणि वरून खाली आणि खालून वर असा तो जाऊ लागला, कारण त्याच्याकडे उडण्याचा अनुभव नव्हता. आतापर्यंत तो आकाशामध्ये कधीही भरारी घेतली नव्हती आणि आकाशामध्ये कधीही त्याने फ्लाईंग केलं नव्हतं. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टील. ओके, मॉन्स्ट्रस याने
आपण त्याला म्हणू धक्कादायक. नंतर एक धक्कादायक भीती त्याला जाणवली. अँड हिज हार्ट स्टूड स्टील, आणि त्याने त्याचं हृदय एकदम असं स्थिर केलं. ही कुड हिअर नथिंग, त्याला काहीच ऐकायला येत नव्हतं, कारण त्याने अचानकच हवेमध्ये झेप घेतली होती. ओके, आता मात्र त्याच्या मनात आधीच भीती होती. त्याला वाटू लागलं मी खाली पडेन, मला उडता येत नाही, माझे पंख मला साथ देत नाहीत, असं त्याला वाटू लागलं. ओके, ही कुड हिअर नथिंग, त्याला काहीच ऐकायला येत नव्हतं. बट इट ओनली लास्टेड अ मिनट, परंतु त्याच्या मनामधला हा जो खेळ आहे फक्त 1 मिनिटापुरताच राहिला. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्ज स्प्रेड आउटवर्ड्स, आणि दुसऱ्याच क्षणाला त्याला असं वाटलं की आपण आता आपले पंख पसरून उडवायला सुरुवात केली पाहिजे, नाहीतर आपण खाली पाण्यात पडू, अशी त्याला भीती वाटली. द विंड रश्ड अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फीदर्स, आणि हवा मात्र जोरजोराने त्याच्या छातीवरील पंखांना लागत होता. देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स, आणि अशा प्रकारे त्याच्या पोटाखालून इकडून तिकडून त्याला जोरजोरात हवा लागत होता. ही कुड फील द टिप्स ऑफ हिज विंग्स कटिंग थ्रू द एअर, आणि त्याला असं वाटलं की हवेने आपले पंख कापून जातात की काय, कापून टाकल्यासारखे त्याला वाटू लागले, आणि मी खाली पडतो की काय असं त्याला वाटू लागलं. ही वॉज नॉट फॉलिंग हेडलॉंग नाऊ, परंतु त्या भीतीमधून आता तो एक थोडासा सावरला होता, आणि त्याला तो म्हणजे डोक्याने खाली पडेल किंवा डोक्याच्या दिशेने खाली पडून जाईल असं त्याला अजिबात झालं नाही, कारण आता तो थोडासा सावरला होता. ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. सोरिंगचा अर्थ होतो भरारी घेणे, आणि मग आता त्याने काय केलं, हळूहळू वर खाली आकाशामध्ये भरारी घ्यायला चालू केली. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, आणि मग ऑटोमॅटिकच त्याच्या मनातली भीती काय झाली, नाहीशी झाली. ओके, जर आपण सायकल चालवत असताना आपले वडील किंवा भाऊ कोणी पकडले असतील, आणि आपण जर थोडं चालवायला शिकलो आणि त्यांनी आपले सायकलचा हात सोडला असेल, आणि आपण जर थोडं हळूहळू चालू लागलो, तर आपल्याला थोडी हिंमत येते, मग आपण आणखी छानपैकी हळूहळू चालवण्याचा पुढे प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे ह्या पक्षाने आतापर्यंत आकाशात कधीच फ्लाईंग केलं नव्हतं, उड्डाण केलं नव्हतं, भरारी घेतली नव्हती, तरी पण त्याने अन्नासाठी म्हणजे जेवणासाठी भरारी घेतली, आणि त्याच्या मनातली भीतीच गायब झाली. ओके, ही वॉज सोरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. मग त्याने हळूहळू खालून वर, वरून खाली आकाशामध्ये भरारी घ्यायला चालू केली. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड, आणि त्याला आता मात्र आकाशामध्ये उडण्याची भीती वाटली नाही, त्याच्या मनातली भीती कमी झाली. ही जस्ट फेल्ट बिट डिझी, कारण थोड्या वेळासाठी त्याला डिझी म्हणजे भोवळ येणे, चक्कर येणे, थोड्या वेळासाठी त्याला म्हणजे चक्कर आल्यासारखं वाटलं. साहजिकच आहे ना, आतापर्यंत त्याने कधीही आकाशामध्ये झेप घेतली नव्हती, फर्स्ट टाईम तो आकाशामध्ये उडत होता, त्याच्यामुळं त्याला काय झालं, थोडंसं चक्कर आल्यासारखं झालं, आणि 2 दिवसापासून त्याने काही खाल्लेलंही नव्हतं. देन ही फ्लॅप्ड हिज विंग्स वन्स अँड हिज सोड अपवर्ड्स. मग परत त्याने काय केलं, आपले पंख फडफडवले आणि आकाशामध्ये वरच्या दिशेने भरारी घेतली. गा 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 गॉकल ऑ हिज मदर सूप्ड पास्ट हिम हर विंग्स मेकिंग अ लाऊड नाईज. ओके, मग त्याची आई त्याला हळूच जवळ करण्याचा प्रयत्न करत होती, आणि तिच्या पंखाने पण काय केला होता, खूप मोठा आवाज केला होता, कारण ती खुश झाली होती. तिला वाटू लागलं तिचं पिल्लू आता आकाशामध्ये उडायला शिकलेलं आहे, आणि तो त्याच्या जीवनामध्ये आता सक्सेस होणार आहे, त्याची शिकार तो स्वतः करायला शिकणार आहे, असं तिला वाटू लागलं. ही ॲन्सर्ड हर विथ अनादर स्क्रीम. मग त्याने काय केलं, तिच्या फडफडण्याला आणखी एक मोठासा आवाज करून, किंकाळी करून त्या पक्षाने आपल्या आईला उत्तर दिलं. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. त्याच्यानंतर त्याच्या अवतीभोवती, त्याच्या वरच्या बाजूला त्याचे वडील पण येऊन उडत आकाशामध्ये भरारी घेत होते, घिरट्या घालत होते, कारण तो नवीन उडायला शिकला होता. त्यांना वाटू लागलं हा उडायला तर आलाय बाहेर, हा खाली पडणार नाही, म्हणून सर्वजण त्याची काळजी घेत होते, त्याच्या अवतीभोवती फिरत होते. ही सॉ हिज 2 ब्रदर्स अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम कर्वेटिंग अँड बँकिंग अँड सोरिंग अँड डायविंग. आणि त्यांनी पाहिलं त्याचे सर्व भाऊ बहीण आहेत त्याच्या अवतीभोवती. कर्वेटिंग म्हणजे घोड्यासारख्या वाकड्या तिकड्या उड्या मारणे, आणि बँकिंगचा अर्थ होतो एक पंख लपून एकाच पंखाने आकाशामध्ये भरारी घेणे. तर अशा प्रकारे त्याचे जे बहीण भाऊ होते
एक पंख लपवून घोड्यासारख्या वाकड्या तिकड्या त्याच्या भोवती उड्या मारून त्याच्या भोवती उडत होते, भरारी घेत होते, डायव्हिंग करत होते, म्हणजे झेप घेत होते. अशा प्रकारचे सर्वजण त्याची काळजी घेत होते. ओके, तर अशा प्रकारे हा पक्षी आकाशामध्ये उडायला शिकलेला आहे. त्याची पहिली भरारी त्याने घेतलेली आहे. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. ओके, आता तो पूर्णपणे विसरून गेला होता की त्याला आकाशामध्ये उडता येत नव्हतं. ओके, कारण त्याला पहिलं सुरुवातीला वाटत होतं की मला माझे पंख आकाशामध्ये उडण्यासाठी साथ देणार नाहीत, परंतु आता तो आकाशामध्ये झेप घेतला होता आणि आता त्याला तो पूर्णपणे विसरून गेला होता की त्याला उडता येत नव्हतं. अँड कमांडेड हिमसेल्फ टू डायव्ह अँड सोअर अँड कर्व श्रीकिंग श्रीली. आणि या सर्व गोष्टी त्याने लगेच शिकल्या. आकाशामध्ये झेप घेणे, इकडे तिकडे घोड्यासारख्या उड्या मारणे, ओके, आकाशात भरारी घेणे, अशा प्रकारे मोठमोठ्याने ओरडून आकाशामध्ये उडणे, आनंद व्यक्त करणे, ह्या सर्व गोष्टीवर त्याची काय झाली होती, कमांड झाली होती. ओके, आणि तो त्या गोष्टीमध्ये यशस्वी झाला होता. ही वॉज नियर द सी नाव. आणि आता तो समुद्राच्या जवळ होता, समुद्राच्या वर होता. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशियन. आणि तो समुद्राच्या वरून छानपैकी आकाशामध्ये उडान करत होता. ही सॉ अ व्हास्ट ग्रीन सी बिनीथ हिम. त्याने पाहिलं की त्याच्या खाली खूप मोठा अफाट भयंकर असा समुद्र पसरलेला आहे, हिरवागार, विथ लिटल रिजेस मूविंग ओव्हर इट अँड ही टर्न हिज बीक साईडवेज अँड कॉड अम्युजली. ओके, तर मग काय झालं, त्याने पाहिलं की अधूनमधून पर्वतरांगा पण होत्या. रिजेसचा अर्थ होतो पर्वतरांगा. ओके, अधूनमधून पर्वतरांगा पण होता आणि त्या छोट्या छोट्या पर्वतरांगामधून तो समुद्रावरून उडत होता. आणि उडत असताना त्याची चोंच आपल्या मार्गाकडे वळवून आनंदाने तो कावकाव करत होता, चिवचिव करत होता. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन दिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. ओके, आणि एका हिरव्यागार मोकळ्या पठारावर पाण्याच्या एकदम कडेला, म्हणजे पाण्यावरच ते त्याचे भाऊ बहीण आणि त्याचे आईवडील उतरले होते. दे वेअर बॅकनिंग टू हिम. बॅकनिंगचा अर्थ होतो इशारा करणे, खुणावणे. दे वेअर बॅकनिंग टू हिम कॉलिंग श्रीली. ओके, आणि ते मोठमोठे त्यांना बोलत होते, त्याला इशारा करत होते की तू काय कर, आमच्याकडे ये. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. आणि मग हळूच त्याने त्या हिरव्यागार समुद्रावर त्याचे पाय टेकले. हिज लेग्स सँक इन टू इट. त्याचे पाय थोडे पाण्यात बुडाले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स. त्याचे पाय पाण्यात बुडाल्याच्या नंतर त्याला भीती वाटली. कशाची? त्याला वाटलं मी पाण्यात बुडतो की काय. तो त्याने मोठ्याने आरोळी केली आणि परत आकाशाकडे उंच भरारी घेण्यासाठी आपले पंख फडफडू लागला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज. परंतु आता मात्र तो खूप थकला होता, कारण एवढी मोठी भरारी, त्याची जीवनातली पहिली भरारी त्याने आकाशामध्ये घेतली होती आणि 2 दिवसापासून तो उपाशी होता, भुकेने व्याकुळ झाला होता. म्हणून त्याला आकाशामध्ये उडण्यासाठी त्याच्या अंगात अजिबात शक्ती राहिली नव्हती. एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज. आणि या विचित्र सरावानं, या विचित्र व्यायामानं त्याला खूप मोठा थकवा आला होता. हिज फीट सँक इन टू ग्रीन सी. आणि त्याचे पाय मात्र त्या समुद्रामध्ये बुडाले होते. अँड देन हिज बेली टचड इट अँड ही सँक नो फर्दर. आणि त्याचं पोट पाण्यावर अलगद तरंगत होतं आणि नंतर मात्र तो कधीही पाण्यामध्ये बुडाला नाही, कारण ती पाण्यावर तरंगत राहण्याची कला त्याला अवगत झाली होती. पाण्यावर तरंगत राहणं हे पण त्याने शिकलं होतं. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो अलगद पाण्यावर तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग प्रेझिंग हिम अँड देअर बीक्स वेअर ऑफरिंग हिम स्क्रॅप ऑफ डॉग फिश. ओके, तर अशा प्रकारे त्याची जी फॅमिली होती, त्याचं पूर्ण कुटुंब त्याच्या भोवती जमा झालं होतं. तो मोठमोठ्याने ओरडत होते, त्याचं कौतुक करत होते आणि प्रत्येकजण आपल्या चोचीमध्ये त्याचे जे आवडतं खाद्य होतं, मासा, घेऊन त्याच्या भोवती त्याला ऑफर करत होते खाण्यासाठी, त्याला देत होते, कारण सर्वजण त्याचा लाड पुरवत होते.
ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट, आणि अशा प्रकारे त्याने त्याची पहिली भरारी घेतली होती. आपल्याला माहीत आहे, आपल्या घरी जर लहान लेकरू चालायला शिकलं तर आपल्या घरचे सगळे लोक त्याचं कौतुक करतात, त्याच्या भोवती टाळ्या वाजत जमा होतात. ओके, अशा प्रकारे त्याला सांगण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारे ह्या पक्षाने आपली पहिली भरारी घेतली. लेखक आहेत लिएम ओ फ्लेहर्टी. ओके, तर लेखकाने थोडक्यात या धड्यातून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण कशा प्रकारे भीतीवर मात करून आपला गेलेला आत्मविश्वास वापस आणून आपण आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो. भीतीवर मात करून आपल्या जीवनात आपण पुढचे पाऊल टाकू शकतो. हे छानपैकी या चॅप्टरमधून लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हीच गोष्ट सर्वांनी आत्मसात करायची आहे की जीवनामध्ये कसलंही संकट आलं तरी आपण घाबरायचं नाही आणि काहीतरी नवीन शिकण्याच्या उद्देशाने आपण आपलं पुढचं पाऊल नेहमीच घेतलं पाहिजे. आपली भरारी आपण चालूच ठेवली पाहिजे. अशा प्रकारे आपण छानपैकी एक अर्थ आपल्याला या चॅप्टरमधून घ्यायचा आहे. मला वाटतं सर्वांना छानपैकी हा चॅप्टर समजला असेल. ओके, धन्यवाद.